नमस्कार, मी डॉक्टर सागर काकतकर. मी अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. आज मी आपल्यासमोर एक महत्त्वाच्या पण कॉमन अशा प्रॉब्लेमबद्दल बोलायला आलोय. ते म्हणजे फ्लॅट फूट. आपण सगळेच अगदी बघतो, अगदी आपल्या मुलांपासून ते वयस्कर वृद्धांपर्यंतही आपण बघतो की पावलांचा त्रास, टाचा दुखणं खूप कॉमनली आढळणारे त्रास आहेत. सकाळी उठल्यानंतर लगेच पाऊल ठेवून न चालता येणं किंवा थोडंसं चालल्यानंतर टाचा भरून येणं किंवा दुखणं, त्याच्याबरोबर पोटरीचे स्नायू दुखणं. लहान मुलांमध्ये एस्पेशली समजा बॅडमिंटन प्लेयर्स कोणी आहेत किंवा क्रिकेट खेळणारे आहेत किंवा शाळेतनं पण स्पोर्ट्सचे क्लासेस झाल्यानंतर खूप पाय दुखणं ही जी मुलांची कंप्लेंट असते, याला बऱ्याच वेळेला त्यांना असलेला फ्लॅटफूटचा त्रास हा कारणीभूत असतो. फ्लॅटफूट म्हणजे नक्की काय, तर पायाला, आपल्या पावलाला असलेला जो आतल्या साईडचा बाक असतो किंवा कर्व असतो, हा काही वेळेला कमी होतो. हा कधीदा जन्मतःच असतो, तर कधी कधी नंतरच्या होणाऱ्या स्नायूंच्या कमतरतेमुळे किंवा कमजोरीमुळे हा आपल्याला बघायला मिळतो. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये चपलांमधले काही बदल आणि त्याचबरोबर काही व्यायाम प्रकारांनी याचं दुखणं आपल्याला सहज कमी करता येणं शक्य असतं. परंतु अगदीच वाढला तर काही वेळेला ह्याच्यासाठी काही शस्त्रक्रिया पण आपल्याला कराव्या लागू शकतात. हे फार वाढण्याच्या आतच आपण योग्य फुटवेअर्स वापरणं, चपलांमधले बदल आणि शूज मधले बदल करणं आणि डे टू डे ऍक्टिव्हिटीजमध्ये म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये रोज पावलाचे व्यायाम करणं हे अत्यंत गरजेचं आहे.